हॅलो स्टुडंट्स, आपण शिकत आहोत कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड इज अ टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड हे आपल्या शरीरातलं कनेक्टिव्ह टिश्यू आहे. इट इज रेड इन कलर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नॉर्मल ह्युमनच्या शरीरामध्ये 4 ते 6 लिटर एवढं रक्त खेळत असतं. आणि हे रक्त हे नॉन लिव्हिंग लिक्विड नाही आहे, हे एक सजीव सजीव टिश्यू आहे, सजीव सेल्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. आणि हे विस्कस आहे, चिकट आहे, पाण्यापेक्षा जड आहे, पाण्यापेक्षा चिकट आहे आणि अल्कलाईन आहे. ह्याचा pH हा 7.4 हा त्याचा pH असतो. सॉल्टी आहे, ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सॉल्ट्स आणि केमिकल्स आहेत. आणि हे ब्लड 2 प्रकारच्या कॉम्पोनंट्सने बनलेलं आहे. ब्लड इज मेड अप ऑफ मेनली 2 टाईप्स ऑफ कॉम्पोनंट. पहा कोणते 2 कॉम्पोनंट रक्ताचे. जे लिक्विड आहे रक्तामधलं ते आहे प्लाझ्मा, आणि जे सेल्स आहेत त्याला म्हणायचं ब्लड सेल्स किंवा ब्लड कॉर्प्युस्कल्स, किंवा त्याला एक शब्द आहे फॉर्म्ड इलेमेंट्स. फॉर्म इलेमेंट्स हे सगळे रक्तामधले सेल्स असतात. आता बघा, हे जे प्लाझ्मा आहे, प्लाझ्मा इट कंटेन्स अबाउट 55% ऑफ ब्लड, आणि अर्थातच मग ब्लड सेल्स ते राहतात 45%. ब्लड प्लाझ्मा हा मेनली वॉटरने बनलेला आहे. आपण प्लाझ्माचा जर कॉम्पोनंट पाहिलं तर इट हॅज वॉटर कंटेंट अबाउट 90%. 90% पाणी आहे. प्लाझ्माचा रंग हा पेल येलो स्टॉ कलर, इट इज पेल येलो और स्टॉ कलर, पिवळसर रंगाचं हे लिक्विड असतं. आणि याच्यामध्ये ब्लड सेल्स हे एम्बडेड असतात. पण ब्लड सेल्स हे एकमेकांना चिकटलेले नाही आहेत, दे आर फ्री फ्रॉम इच अदर. आणि हे ब्लड सेल्स या प्लाझ्मा लिक्विडमध्ये पोहत असतात, याच्यामध्ये एम्बडेड असतात. आता हा जो प्लाझ्मा आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आहे ते म्हणजे प्रोटीन्स. जवळपास 7 ते 8% प्रोटीन्स आहेत. म्हणजे बघा, 90% वॉटर नंतर 10%मधलं 7 ते 8% प्रोटीन आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आहे. आणि कोणते प्रोटीन्स आहेत हे? रक्तातले प्रोटीन्स हे ते रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले, किंवा ज्याला आपण ब्लड ग्रुप म्हणतो, विशिष्ट प्रकारचे ब्लड ग्रुप प्रत्येक माणसाचा असतो, त्यावेळेस वेगवेगळे प्रोटीन्स त्याच्या बॉडीमध्ये असतात, ते त्या प्लाझ्मामध्ये आहेत. त्यानंतर रक्त न गोठण्यासाठीचे सुद्धा प्रोटीन्स या रक्त वाहत असताना जे रक्त गोठत नाही ते सुद्धा प्रोटीन्स या प्लाझ्मामध्ये असतात. वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामुळे आपल्याला इम्युन सिस्टीम मिळते. हे इम्युन सिस्टीम देणारे प्रोटीन सुद्धा या प्लाझ्मा प्रोटीनमध्ये असतात. आणि त्या प्रोटीन नंतर त्याच्यामध्ये आहे सॉल्ट्स, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, जसे की सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, हे सॉल्ट्स त्याच्यामध्ये असतात. हे सॉल्ट्स 1% प्रमाण असतं त्याचं. त्यानंतर त्याच्यामध्ये वेस्ट फूड मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल या प्लाझ्मामध्ये आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स, एन्झाईम्स, हे सगळे या प्लाझ्मामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर अँटीबॉडीज, आणि त्याच्यानंतर वेगवेगळे गॅसेस, जसं आपण याच चॅप्टरमध्ये आधीच्या पार्टमध्ये पाहिलं आहे की ऑक्सिजन, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, हे जे गॅसेस आहेत हे रक्त वाहून नेत असतं, बरोबर आहे. त्या रक्तामध्ये हे गॅसेस सुद्धा त्याच्यामध्ये असतात. सो दीज थिंग्स दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. आता या प्लाझ्मामध्ये दुसरा जो प्रकार आपण पाहत आहोत तो म्हणजे ब्लड सेल्स. ब्लड सेल्स त्याला आपण म्हणतो ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर फॉर्म्ड इलेमेंट्स. बघा, आता ब्लड सेल्स मुख्यतः 3 प्रकारचे असतात.
पहिलं म्हणजे RBC, दुसरा प्रकार तो आहे WBC आणि तिसरा प्रकार आहे ते म्हणजे प्लेटलेट्स. सगळ्यात आधी आपण RBCचा अभ्यास करणार आहोत. RBCला दुसरा शब्द आहे एरिथ्रोसाइट्स. लक्षात ठेवा, साइट्स म्हणजे सेल्स. एरिथ्रोसाइट, लाल रंगाचे सेल्स, त्याला म्हणायचं एरिथ्रोसाइट्स. आता एरिथ्रोसाइट्स जे आहेत, दीज एरिथ्रोसाइट्स दे आर मोस्ट प्रिव्हॅलंट कॉर्पुस्कल्स. सगळ्यात जास्त दिसणारे कॉर्पुस्कल्स हे एरिथ्रोसाइट्स असतात. किती असतात ते आहेत 4.5 to 5.5 मिलियन पर क्युबिक मिलियन, म्हणजे पर क्युबिक MM ऑफ ब्लड. म्हणजे रक्ताच्या एका थेंबामध्ये हे जवळपास 40 ते 50 लाख इतके RBC आपल्याला दिसतात. हे एरिथ्रोसाइट्स हे अन्यूक्लिएटेड आहे, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. हा एक लक्षात घ्या मुद्दा. फक्त कॅमलमध्ये न्यूक्लियस आहे. दे आर अदरवाईज एरिथ्रोसाइट्स दे आर अन्यूक्लिएटेड. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे आणि त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय असतात, दे आर हिमोग्लोबिन कंटेनिंग. ठीक आहे. इन्यूक्लिएटेड, अन्यूक्लिएटेड म्हणजे विदाऊट न्यूक्लियस, रेड कलर सेल्स, आणि दे आर कंटेनिंग लार्ज अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन. लाल रंगाचं हिमने, आयर्नने बनलेलं हिमोग्लोबिन त्यांच्यामध्ये असतं, म्हणून त्यांचा रंग हा लाल आहे. आणि ह्या लाल रंगा या RBCमुळे आपल्या रक्ताचा रंग लाल असतो. रक्ताचा लाल रंग हा या RBCमध्ये आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की किती प्रमाणामध्ये RBC आहे की जे पूर्ण रक्ताला लाल भडक रंग देत असतात. आणि हे जे RBC आहे, हे RBC आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होतात. आणि ती जी प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ RBC, त्या प्रोसेसला म्हणायचं एरिथ्रोपोएसिस. एरिथ्रो म्हणजे पुन्हा RBC, पोएसिस म्हणजे फॉर्मेशन. एरिथ्रोपोएसिस म्हणजे RBC तयार होण्याची प्रोसेस. आणि हे RBCची लाईफ स्पॅन जो आहे तो आहे 120 दिवस. आज तयार झालेले RBCचे सेल 120 दिवसांनी नष्ट होतात. 120 दिवसापूर्वी तयार झालेले RBCचे सेल आज नष्ट होतील. समजते तुम्हाला? सो दिस इज लाईफ सायकल फॉर RBC. आणि ते तयार कुठे होतात, मी तुम्हाला सांगितले, ते तयार होतात बोन मॅरोमध्ये. आणि ते त्यानंतर ते डिस्ट्रॉय होतात लिव्हर आणि स्प्लीनमध्ये. इन फिटस, जेव्हा गर्भावस्थेमध्ये हे लिव्हरमध्ये तयार होतात. आणि इन यंग अँड ओल्ड एज किंवा एडल्ट एज, मोठे झाल्यावरती ते आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. आणि ते डिस्ट्रॉईड मात्र कुठे होत आहेत, लिव्हरमध्ये. सो दे आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो. बोन मॅरोमध्ये तयार झाल्यावर ते शरीरामध्ये काम करतात त्यांचं. आणि सगळ्यात शेवटी दे आर डिस्ट्रॉईड इन लिव्हर आणि स्प्लीन. म्हणून लिव्हर आणि स्प्लीनला RBCचे ग्रेव्हयार्ड म्हणतात, दफनभूमी. आणि याचा आकार जर आपण विचार केला तर त्याचा आकार हा बायकॉन्केव्ह असतो. समोरून जर पाहिला आपण RBC तर आपल्याला हा असा गोल आकार दिसेल आणि मध्यभागी त्यात थोडासा असा खड्डा दिसेल. जर साईडने पाहिलं RBC तर आपल्या हे साधारण हे असे बायकॉन्केव्ह, टोकाला थोडेसे फुगीर आकार, मध्यभागी थोडासा खोलगट आकार, असे हे RBC आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. सो दीज आर RBC. आणि ते रक्तामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतात. हे तुमच्या लक्षात आलं. आणि यांचं काम काय आहे? यांचं काम आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. सगळ्यात मोठं काम यांचं आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ
ऑक्सिजन आणि थोड्याशा प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड. सो ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये वाहून नेला जातो आणि कार्बन डायऑक्साईड. त्यासोबत pH मेंटेनन्स ऑफ pH, विस्कॉसिटी मेंटेनन्स हे सुद्धा RBCचे कामं आहेत. ठीक आहे. आता बघा पुढचा ब्लड आपले कॉर्पस्कलकडे आपण जाऊ, ते म्हणजे WBC. ठीक आहे. आता WBC हे जे कॉर्पस्कल्स WBC हे 2 प्रकारचे असतात. काही WBC या ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. म्हणजेच काय, त्यांच्या सायटोप्लाझममध्ये बारीक रवाळ कण असतात आणि काही WBC मध्ये च्या सायटोप्लाझममध्ये असे गोल रवाळ बारीक कण नसतात. त्यावरून त्यांचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये गोल आकाराचे असतात, हे यांच्यामध्ये बारीक बारीक कण असतात, म्हणून याला ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतात. ग्रॅन्युलोसाइट्स हे 3 प्रकारचे आहेत. कोणकोणते प्रकार आहे ग्रॅन्युलोसाइट्सचे? ग्रॅन्युलोसाइट्स दे आर युओसिनोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल. आता पहा, त्यांच्या रंगाच्या स्टेनवरून त्यांचे हे प्रकार पडले आहेत. त्यांच्यामध्ये जो स्टेन आहे तो स्टेन जर त्याने ॲसिडिक स्टेन जर त्याने घेतला तर त्याला म्हणायचं ॲसिडोफिल और इओसिनोफिल. इओसिनोफिल म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे ॲसिडोफिल. दुसरा प्रकार आहे बेसोफिल, बेसिक डायने त्यांचा रंग येतो. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे न्यूट्रोफिल. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ कोणते आहेत हे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. आता यापैकी ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हे स्पष्ट मोठं न्यूक्लियस आपल्याला दिसतं, परंतु तिघांमध्ये न्यूक्लियसचा आकार वेगवेगळा असतो आणि त्या न्यूक्लियसच्या आकारावरून हे कोणते सेल्स आहेत हे ओळखलं जातं. हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे हे मायलिओइड स्टेम सेल्समध्ये तयार होतात. ओके. आणि ते एकदा तयार झाले की ते पुन्हा डिव्हाइड होत नाहीत. ग्रॅन्युलोसाइट्स हे रक्तामधल्या 72% ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत हे WBCच्या 72%. म्हणजे बघा, जास्तीत जास्त WBCमध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? ग्रॅन्युलोसाइट्सची आहेत. आणि हे ग्रॅन्युल्स जे आहेत, मी तुम्हाला म्हटलं त्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स आहेत. हे ग्रॅन्युल्स म्हणजे सिक्रिटरी व्हेसिकल्स आहेत जे विशिष्ट सिक्रेशन तयार करत असतात. आता 3 प्रकार तुम्हाला सांगितले मी, त्याबद्दल आपण विचार करू. पहिला प्रकार आहे इओसिनोफिल. इओसिनोफिल म्हणजेच ॲसिडोफिल्स. आता हे जे ॲसिडोफिल आहे त्यांच्यामध्ये ॲसिडिक स्टेनने रंग येतो आणि ॲसिडिक स्टेन म्हणजे इओसिन. इओसिनने त्यांना रंग येतो, म्हणून त्याला ॲसिडोफिल किंवा इओसिनोफिल असं म्हटलं जातं. इओसिनोफिल जे आहेत या इओसिनोफिलचा आकार हा गोलाकार आणि 2 स्पष्ट लोब्स आहेत न्यूक्लियसचे. न्यूक्लियस इज बाय लोब. यांच्यामध्ये आपल्या 2 न्यूक्लियस हे बरोबर 2 लोब्सचं 2 अशा गोळ्यांनी न्यूक्लियस बनलेलं दिसतं. हे 2 गोळ्यांचं न्यूक्लियस म्हणजे काय आहे? म्हणजे आहे इओसिनोफिल. आणि याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये बारीक 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 ग्रॅन्युल्स आपल्याला दिसतात. ते आहे इओसिनोफिल. बरोबर आहे. आता हे इओसिनोफिल जे आहे ह्यांचं काम काय आहे? दे फॅगोसायटोसिस. इओसिनोफिलचं काम आहे दे आर फॅगोसायटिक, म्हणजे एनगल्फ करतात, गिळंकृत करतात. जर काही फॉरेन बॉडी पॅथोजेन्स आले आपल्या शरीरामध्ये तर ते त्यांना गिळंकृत करतात. शिवाय त्यांच्यामध्ये अँटीहिस्टॅमिन प्रॉपर्टी आपल्याला दिसते. आणि ते अँटीटॉक्झिन्स बनवत असतात. जेव्हा इन्फेक्शन असेल, सर्दी वगैरे जर झाली असेल माणसाला, तर तेव्हा त्याच्या शरीरामधल्या ब्लडमध्ये इओसिनोफिलचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही बघा आता यापुढे
कधी जर तुम्हाला काम पडलं की तुमच्या घरी जर एखादा ब्लड रिपोर्ट असेल तर तुम्ही तो वाचा. त्या ब्लड रिपोर्टमध्ये तुम्हाला ही सगळी नावं दिसतील. हिमोग्लोबिनचं प्रमाण दिसेल, इओसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, पुढे आपण जे अग्रॅन्युलोसाइट पाहणार आहोत त्या सगळ्याचं तुम्हाला संख्या, त्यांचं नाव हे त्याच्यावरून दिसेल. आणि त्या संख्येवरून डॉक्टर अंदाज घेत असतात की माणसाच्या, त्या पेशंटच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचा त्रास किंवा आजार त्याला होऊ शकेल किंवा कशी ट्रीटमेंट त्याला द्यायची. बेसोफिल्स जे आहेत, बेसोफिल्स हे सेल्स जे आहेत ते, त्यांच्यामधले जे कॉर्प्युस्कल्स आहेत, ग्रॅन्युल्स आहेत, ते थोडे मोठे आहेत आणि ह्यांचा बेसोफिल हे मिथिलीन ब्ल्यूने रंग घेतात. दे कलर विथ मिथिलीन ब्ल्यू. आणि मिथिलीन ब्ल्यू नंतर घेतल्यावर आपल्याला त्यांच्या सायटोप्लाझममध्ये मोठे मोठे ग्रॅन्युल्स दिसतात आणि दे हॅव ग्लोब्युलर लाईक न्यूक्लियस. त्यांचं जे न्यूक्लियस आहे ते जे न्यूक्लियस आहे ते एक प्रकारचं ट्विस्टेड ज्याला म्हणतो आपण, असा पिळा दिलेलं, ज्याला आपण कपड्याला पिळून ठेवलं तर कसा दिसेल कपडा, तसं पिळ्यासारखं ट्विस्टेड न्यूक्लियस आणि लार्ज ग्रॅन्युल्स. हे फॅगोसायटिक नाही आहेत, ते कोणालाही एनगल्फ करत नाहीत. मग ते काय करतात, ते जे आहेत न्यूक्लियस ते हिपॅरिन आणि हिस्टॅमिन तयार करतात. दे सिक्रीट हिपॅरिन अँड हिस्टॅमिन. ब्लड व्हेसल्स जर ब्रेकेज झालं, काही हानी झाली, तुटल्या, तर त्यांना त्यांच्या रिपेरीमध्ये हे केमिकल्स तयार करत असतात आणि रक्ताला गोठू न देता रक्तवाहिन्यामध्ये ते फ्लोईंग, त्याचं फ्लो सुरू ठेवायचं काम यांच्यामुळे होत असतं. यापैकी इओसिनोफिल आणि बेसोफिल हे जे आहेत हे संख्येने त्यातल्या त्यात कमी आहेत. बेसोफिल जवळपास फक्त 1% बेसोफिल असतात. इओसिनोफिलसुद्धा जवळपास 3% असतात. आणि न्यूट्रोफिल जो आहे तिसरा प्रकार, हा न्यूट्रोफिल हा सगळ्यात जास्त असतो. दे आर अबाउट टोटल WBCच्या 70% हे न्यूट्रोफिल्स आहेत आणि ते न्यूट्रल आहेत. बघा, बेसिक ॲसिडिक पण नाही आहेत, बेसिक पण नाही आहेत, ते न्यूट्रल आहेत. दोन्ही ते जे आहेत, म्हणून त्याला न्यूट्रोफिल्स म्हणायचं. ठीक आहे. दे न्यूट्रल म्हणजे ते ॲसिडिकने सुद्धा कलर येत नाही आणि बेसिकने न्यूट्रल डायने त्यांना रंग येतो, त्यांना न्यूट्रोफिल असे म्हणतात. आणि त्यांच्यामध्ये ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचे जे न्यूक्लियस आहे, न्यूट्रोफिलचा जो न्यूक्लियस आहे तो 3-2 अशा लोब्सचा बनला आहे. हा एक लोब, त्याला चिकटून हा दुसरा लोब, हा तिसरा लोब, बघा हा चौथा लोब. म्हणजे बघा, हे जे न्यूक्लियस आहे या ठिकाणी हे 4 लोब्सने हे न्यूक्लियस बनलेलं आहे. So many lobes nucleus. That is the characteristic of neutrophil. Multi-lobe nucleus. आणि हे न्यूक्लियस जे आहे, हे जे न्यूट्रोफिलचं न्यूक्लियस आहे, याच्यामुळे आपल्याला त्याचं हे समजतं. याच्यामध्ये हे जे सेल्स आहेत ते सेव्हरल लोब आहे आणि ते ॲम्युबॉइड मूव्हमेंट करतात आणि ते सुद्धा पॅथोजेनला डिस्ट्रॉय करतात. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा जखम होते आणि तेव्हा पस तयार होतो, तो पस म्हणजे हे न्यूट्रोफिल्सचीच संख्या असते. त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स शहीद झालेले असतात, ठीक आहे, तेच मेलेले असतात, त्याच्यापासूनच पस तयार होत असतो. आणि याच्यामध्ये अनेक न्यूक्लियसचे लोब्स जे असल्यामुळे त्याला पॉलिन्यूक्लिक म्हणजे पॉलिलोबिक न्यूक्लियक म्हणतात त्याला. त्याच्या अनेक लोब्स त्याच्या न्यूक्लियसमध्ये आहेत. आणि त्यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते 12 ते 15 μm डायमीटरचं आहे. न्यूट्रोफिल इज अबाउट 12 to 15 μm मायक्रोमीटर इन डायमीटर. बेसोफिल्स जे आहेत ते 10 to 15 μm इन डायमीटर. आणि इओसिनोफिल जे आहेत ते सुद्धा 10 to 15 मायक्रोमीटर इन डायमीटर. ठीक आहे. मी साधारण बघा या सगळ्यांचा आकार
12 ते 15 मायक्रो मिलीमीटर आहे. त्यामुळे आकारामध्ये तिघही सारखे आहेत. फरक कशामध्ये पडतो? त्यांच्या स्टेनिंगमध्ये पडतो आणि त्यांच्या लोब्सच्या न्यूक्लियसच्या लोब्सच्या डिफरन्समुळे आपण त्यांना ओळखू शकतो. आता अग्रॅन्युलोसाइट्स बघा, या ठिकाणी मी खाली दाखवते आहे अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स हे 2 प्रकारचे आहेत. कोणत्या प्रकारचे आहेत अग्रॅन्युलोसाइट? अग्रॅन्युलोसाइट्स आहेत लिम्फोसाइट आणि दुसरा आहे मोनोसाइट्स. लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स आर अग्रॅन्युलोसाइट. म्हणजे त्यांच्या न्यूक्लियसमध्ये असे ग्रॅन्युल्स आपल्याला दिसणार नाहीत. यापैकी लिम्फोसाइट्स हे सगळ्यात लहान WBC आहेत. त्यांचा आकार सगळ्यात लहान आहे. लिम्फोसाइट्स आर स्मॉलेस्ट WBC आणि त्यांचा जो शेप आहे तो अबाउट 8 to 10 μm. ठीक आहे, 8 to 12 मायक्रोमीटर हा त्यांचा शेप आहे. आणि लिम्फोसाइट सांगितल्याप्रमाणे आकार त्यांचा लहान आहे, छोटा आहे. आणि या आकारामध्ये खूप सारा प्रमाणामध्ये जागा ही त्याच्या न्यूक्लियसने व्यापलेली आहे. लार्ज न्यूक्लियस. हे पहा, हे जे आहे मोठं हे आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि त्यांच्यामध्ये अर्थातच ग्रॅन्युल्स राहणार नाहीत कारण की हे अग्रॅन्युलोसाइट्स आहे. आणि हे जे न्यूक्लियस आहे हे जे लिम्फोसाइट्स आहे हे अबाउट 25 to 30% हे जे आहेत हे लिम्फोसाइट्स असतात WBC मध्ये. आणि हेच लिम्फोसाइट्स आपण जेव्हा हेल्थ अँड डिसीज लेसन घेतला तेव्हा आपण ह्याचं नाव घेतलं होतं. हे लिम्फोसाइट्स हे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतात. अतिशय मोठं काम आहे लिम्फोसाइट्सचं. देअर आर 2 टाइप्स. दे आर B lymphocytes or T lymphocytes according to maturity. आणि त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. T हेल्पर सेल, किलर सेल, मेमरी सेल. कोणतंही इन्फेक्शन झालं तर त्याच्यावरती अटॅक करून आपल्या शरीराचा बचाव करण्याचं काम आणि त्याच्यापैकी अँटीबॉडी स्वतः ते एनगल्फ नाही करत तर ते एक केमिकल तयार करतात ज्या केमिकलमुळे येणाऱ्या इन्फेक्शनला नुकसान होतं आणि आपला जीव वाचतो. मोनोसाइट्स जे आहेत आणि मोनोसाइट्स हे सगळ्यात मोठे WBC. बघा, लिम्फोसाइट्स सगळ्यात लहान आणि मोनोसाइट्स आर व्हेरी लार्ज WBC अँड दे हॅव लार्ज किडनी शेप्ड न्यूक्लियस. त्यांचं जे न्यूक्लियस आहे ते किडनीच्या आकाराचं न्यूक्लियस आहे मोनोसाइट्सचं. आणि दे आर अबाउट, मी तुम्हाला सांगितलं ते सगळ्यात मोठे आहेत. जवळपास 10 ते 18 μm इतका त्यांचा आकार असतो. म्हणजे बघा, सगळ्या ग्रॅन्युलोसाइट्सचा आकार हे जवळपास 10 असतो. 10पेक्षा कमी 8 μm हा लिम्फोसाइट्सचा आकार आहे आणि 10पेक्षा बराच मोठा 18 μm पर्यंत कोणाचा आकार आहे? मोनोसाइट्सचा. त्या मोनोसाइट्स हे आकाराने सगळ्यात मोठे आहेत आणि ते सुद्धा मोटाईल आहेत आणि दे गिव्ह राईज टू मॅक्रोफेजेस. आणि हे मॅक्रोफेजेस तयार करतात आणि ते फॅगोसायटिक ॲक्शन करून बॅक्टेरिया किंवा डेड अँड डॅमेज सेल जे आहेत ते खातात. म्हणजे ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं? फॅगोसायटॉसिस. दे हॅव द ॲबिलिटी ऑफ फॅगोसायटॉसिस. ह्यांच्यामध्ये फॅगोसायटॉसिस दिसत नाही, अँटीबॉडीज तयार करतात. मग ह्या अशा 5 प्रकारच्या आपल्या बॉडीमध्ये WBC आहे. RBC एकच प्रकारचे आहे, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे. WBC हे 5 प्रकारचे, 3 प्रकारचे जे आहेत ग्रॅन्युलोसाइट, इओसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल आणि 2 प्रकारचे अग्रॅन्युलोसाइट, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आणि आता तिसरा जो प्रकार आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्स आर जस्ट द पीसेस ऑफ द सेल्स. त्याचा विशिष्ट असा वेगळा आकार पण नाही आहे प्लेटलेट्सचा. ठीक आहे, ते फ्रॅगमेंट्स म्हणतात त्याला थ्रोम्बोसाइट्स पण नाव आहे. प्लेटलेट्सला दुसरं नाव आहे थ्रोम्बोसाइट आणि WBCला म्हणायचं ल्युकोसाइट. एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स. ते खूप लहान आहेत, ओव्हल साधारण आकाराचे आहेत, फ्रॅगमेंट्स आहेत, न्यूक्लियस नसलेले सेल जे असे नुसते तुकडे, आपण काही कागदाचे कापटे कापले आणि त्याचे भिरकोलार कसे असे वेडेवाकडे आकाराचे दिसतात तसे हे थ्रोम्बोसाइट्स किंवा प्लेटलेट्स आपल्याला दिसत असतात. तुम्ही पुष्कळ डेंग्यूमध्ये याचं नाव ऐकलं असेल, रक्तामधले प्लेटलेट्स कमी झाले.
बरोबर आहे. हे ते प्लेटलेट्स आहेत. ते आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉटिंगचं काम करत असतात. रक्त गोठण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये हे प्लेटलेट्समुळे होत असतं. जेव्हा ब्लड वेसल रप्चर होते, त्यांना रक्त बाहेर येतं, त्यावेळेस त्या ठिकाणी थ्रोम्बस तयार करणं, प्लग तयार करणं आणि त्या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवणं, हे काम या प्लेटलेट्स आहे. सो धिस इज कॉम्बिनेशन ऑफ अवर ब्लड. ओके, जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि तो हा जो ब्लड आहे, ह्या आपल्या बॉडीमध्ये जे 3 जर्म लेअर असतात, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म, त्यातल्या मिझोडर्मपासून हे ब्लड तयार झालं आहे आणि आजच्या हे त्याचं कॉम्पोजिशन आहे.